बुल्ढाना जिले के खामगांव में नायब तहसीलदार निखिल पाटिल का हैरान करने वाला रवैया सामने आया है। खेत तक रास्ता न मिलने से आत्मदहन की चेतावनी देने गए किसान से तहसीलदार ने कहा, 7 दिन बाद क्यों मरना है, मैं पेट्रोल लाता हूं, अभी मर जाओ। इस अपमान से आहत किसान ने तहसील कार्यालय की इमारत से कूदकर आत्महत्या का प्रयास किया, लेकिन वहां मौजूद कर्मचारियों ने समय रहते उसे बचा लिया। जब सामाजिक कार्यकर्ताओं ने तहसीलदार से सवाल किया तो बिना जवाब दिए मौके से फरार हो गया। ये मामला उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी के संज्ञान में आने के बाद उन्होंने कहा कि ये गंभीर मामला है, इस तरह किसानों के साथ व्यवहार करना बिल्कुल अनुचित है। उन्होंने ये भी स्पष्ट किया है कि इस पूरे प्रकरण की जांच की जाएगी और दोषी अधिकारी के खिलाफ कार्रवाई की जाएगी। मी साहेबांसमोर अर्ज घेऊन गेलो। साहेबांना म्हटलं, साहेब हा अर्ज घ्या. तर म्हणत तुमचा अर्ज गेलाय ना. म्हटलं हा साहेब हा आत्मदहनाचा इशाराच आहे. तर म्हणत मग आत्मदहन किती किती दिवस 7 दिवसासाठी काल थांबतं. मी 1 लिटर आणून देतो, आताच घे ना. तर असं बोलून माझी मनस्थिती खराब झाली आणि मला 2-4 जणांना सुनील पाटील सरांनी बाहेर आणलं आणि मग सुनील पाटील बी या समोरच्या एक व्यक्तीकडे शिजले. तर मग माझी ऐकत नाही, ते आरोग्य करत आणि मी मग भीतीवर पडलो होतो आत्मदहन करायचं. म्हटलं तू काल आणून देतो, मीच कुदतो म्हटलं. प्रकरण रस्त्यात आहे साहेब. माझ्या ते सांगलं माझ्या केळी नुकसान झाली, अजून 1ही रुपयाची काटली नाही. सोयाबीन अजून शेतात तसं पडलेलं आहे, कापूस तसा पडलेला आहे. तर मला तात्कालीन रस्ता तसं नाल्यानं उतरायचं तुम्ही करा. तर नाही म्हणा, आम्ही कायद्याच्या पुढे काहीच करू शकत नाही. 6 महिने यायला टाईम लागते. म्हटलं 4 महिने झाले साहेब आपल्या केसले. साहेब म्हणत जे होईल ती वाजानं तर आम्ही कायद्याच्या पुढे काहीच करू शकत. हे तर पूर्ण चुकीचं आहे. मी आज सकाळपासून नगरपालिका इलेक्शन्समध्ये नगरपालिका नॉमिनेशन प्रोसेसमध्ये असल्यामुळे कार्यालयात काही तसं माहिती नाही. मी माहिती घेतो, परंतु असं बोलले असतील तर चुकीचं आहे. त्यांना तत्काळ त्या बाबतीत समज देण्यात येईल. शेतकऱ्यांचे जे कुठलं काम आहे ते नियमाप्रमाणे पूर्ण करून देण्यासाठी